हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव शहरात गेल्या अनेक वर्षांपासून भव्य क्रीडा संकुल उभारण्याची मागणी केली जात होती। पेठ वडगाव हे शहरात तालुक्यातील मुख्य ठिकाण असून शहरामध्ये विविध शैक्षणिक संस्था आहेत, त्यामुळे वडगाव व पंचक्रोशीतील लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी वडगावात येतात। यातील हजारो विद्यार्थी विविध प्रकारच्या क्रीडा क्षेत्रात पारंगत आहेत। काहींनी तर जिल्हा व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून आपापल्या गावाचा नावलौकिक वाढवला आहे। परंतु राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत चमकण्यासाठी खेळाडूंना सरावासाठी मैदान व भौतिक सुविधांचा अभाव असल्याने नाराजी व्यक्त केली जात होती। शहरात भव्य क्रीडा संकुल व्हावे व परिसरातील सर्व गावातील क्रीडाप्रेमींना क्रीडा क्षेत्रात चालना मिळावी यासाठी वडगाव पंचक्रोशी क्रीडा संकुलाची स्थापना करण्यात आली। 30 ते 32 गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, क्रीडाप्रेमी यांनी एकत्रितपणे संघटन करून क्रीडा संकुलासाठी लढा उभारला। जनजागृती अभियान, रॅली, आमरण उपोषण केले। अखेर कृती समितीला यामध्ये यश आले। या संघर्षामध्ये हातकणंगले मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अशोकराव मानेबापू यांची भूमिका महत्त्वाची ठरली। शासन दरबारी पाठपुरावा करून अखेर पेठ वडगावात भव्य अशा क्रीडा संकुलासाठी कायम स्वरूपी जागेचा मार्ग मोकळा झाला। कोल्हापूर रस्त्याच्या लगत BSNL ऑफिसच्या शेजारी असणारी जवळपास 11 एकर जागा क्रीडा संकुलासाठी मिळाली आहे। अखेर सर्वांच्या प्रयत्नांना संघर्षाला यश प्राप्त झाले। यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण दिसत होते। वडगाव पंचक्रोशी क्रीडा संकुल समितीच्या वतीने वडगावात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कार्यसम्राट आमदार अशोकराव मानेबापू यांचा समितीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला। तसेच क्रीडा संकुलाच्या मागणीची मुहूर्तमेढ रोवणारे सुनील कुडाळकर, फिरोज बागवान यांचा सत्कार विद्यमान आमदारांच्या हस्ते करण्यात आला। हा लढा उभारण्यासाठी खंबीरपणे साथ देणारे सर्वच गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या लढ्यामध्ये खंबीर नेतृत्व करणारे सामाजिक कार्यकर्ते विजय अपराध, बहुमोल योगदान असणारे क्रीडा शिक्षक संताजी भोसले सर, वारणा साखर कारखान्याचे संचालक महेंद्र शिंदे, किणी गावचे सरपंच हर्षल पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला। सर्वांनीच एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला। हातकणंगले तालुका क्रीडा संकुल करता आरक्षित जागा अशी 7/12 पत्रकी नोंद झाल्याची प्रत विद्यमान आमदारांनी कृती समितीला सुपूर्द केली। बापू, गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रलंबित असणारा जो वडगाव पंचक्रोशीतील क्रीडा संकुलाचा जो प्रश्न होता तो मार्गी लागलेला आहे आणि यामध्ये पंचक्रोशी क्रीडा संकुल समितीसोबतच आपलं देखील एक मोठं योगदान यामध्ये आहे, सिंहाचं वाटत आहे, त्याबद्दल काय सांगता? नाही, काय आहे, गेली अनेक वर्ष ही जागा पाटबंधारे विभागाकडून कलेक्टरने आपल्या ताब्यात घेतली होती, ॲक्विजिशन करून, आणि कलेक्टरच्या ताब्यात ती जागा होती। क्रीडा ह्या आपल्या वडगावमध्ये क्रीडा संकुलात जागा मिळावी म्हणून त्याचे जास्तीचे काही प्रयत्न झाले नाही। त्याची जी कागदपत्रं होती किंवा पूर्वी जे काही फायली दिल्या होत्या त्या कुठेही सापडत नव्हत्या, विसंगती होत्या। आम्ही आणि या संघटनेने तहसील कलेक्टर साहेबांच्याकडं इथं मिटिंग झाली आणि पालकमंत्र्यांनी आदेश दिला की तात्काळ आपल्याला ते क्रीडा संकुल करायचं आहे, तर ती कब्जात तुम्ही ती जागा या संस्थेला द्यावी, अशा पद्धतीचा जेव्हा निर्णय झाला आणि नंतर आम्ही तहसीलदारांच्याकडून ती संपूर्ण फाईल तयार केली। इकडं तिकडं कागद गेली होती, अनेक काही कागद त्यात कमी होत्या, अजून काही मंजुरी कमी होत्या, त्या सगळ्या मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाची फाईल तयार करून तहसीलदारांनी ती फाईल प्रांताकडे पाठवली। प्रांताकडं आपलं जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे गेली आणि जिल्हाधिकारी साहेबांनी ते छाननी करून तात्काळ इतर हक्कामध्ये आपल्या क्रीडा संकुलाचं नाव दाखल केलेलं आहे। या सगळ्यांचं योगदान आहे आणि तात्काळ हे काम झाल्यामुळं आज आपल्याला तात्काळ या क्रीडा संकुल उभं करायला मदत होते। वडगाव परिसरातील जवळपास 30 ते 32 गावातील जे सरपंच असतील, नागरिक असतील, यांनी ठराव या ठिकाणी दिले आणि समर्थन दिलं। एक मोठं संघटन या ठिकाणी पाहायला मिळालं आणि खरोखरच आहे, गड तट विसरून सर्व सरपंच, 30 गावातले सरपंच, सर्व प्रमुख नेत्यांनी ठराव करून ह्या क्रीडा संकुलासाठी जो पाठिंबा दिला तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्या रेठा त्यांनी लावला आणि संघटना बळकट होती। या संघटनेनी पाठपुरावा केल्यामुळं मी देखील सातत्यानं कलेक्टर आणि या शासकीय अधिकाऱ्यांच्या पाठलागून आम्ही सगळ्यांनी होऊन यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळं हे लवकरात लवकर आपल्या जागा ताब्यात मिळाली। आज सरकारने त्यासाठी जागा दिल्यानंतर 3 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि आता या मार्चपूर्वी आपल्याला हे पैसे आता खात्यात जमा झालेले आहेत क्रीडा विभागाच्या, आणि क्रीडा विभाग तात्काळ आता मला त्यांनी सांगितलं आहे, या तालुक्याचा मी अध्यक्ष आहे क्रीडा विभागाचा शासनाचा, आता त्यांनी सांगितलं की आपल्याला तात्काळ त्याचं आर्किटेक्ट नेमायचं आहे आणि त्याचा प्रस्ताव तयार करायचा आर्किटेक्ट नेमून, आणि तो आर्किटेक्ट नेमल्यानंतर त्याचा जो प्लॅन आणि एस्टिमेट होतील
ते शासनाकडे पाठवून आपल्याला ते मंजूर करून आपल्याला हे काम सुरुवात करायची आहे आणि नजीकच्या 2 ते 3 महिन्यामध्ये या कामाला सुरुवात होईल. 2 वर्षात हे इथं स्टेडियम असेल आणि क्रीडा संकुल पूर्ण होईल याची खात्री मला आहे. गेल्या 20 वर्षामध्ये ज्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं, जे माजी आमदार आहेत सर्वच, त्यांना अपयश आलेलं आहे आणि आपण आमदार झाल्यानंतर एक पहिला षटकार मारला आपण. काय सांगा त्याबद्दल? नाही, कसं आहे, त्याच्यामध्ये ह्या कृती समितीचा पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्यामुळं आम्हाला देखील एक ताकद निर्माण झाली आणि आम्हाला देखील त्याच्यामध्ये काम करता आलं. यांच्यामुळं उपोषण केले, आंदोलनं केली आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळं आम्हाला ते समजत गेलं आणि त्या समजत गेल्यामुळं कुठं पहिला आहेत, कुठे अडचणी आहेत, त्याचा सातत्यानं पाठपुरावा केला. ही पूर्वीच्या लोकांचा पाठपुरावा केला असता त्याच वेळा हे सफल झालं असतं. परंतु मी कुणाला नावं ठेवत नाही, वेळ असत्या आणि याच्यामध्ये आज आम्ही त्याचा पाठपुरावा केला. आज यश आलेलं आहे, जागा ताब्यात मिळालेली आहे. लवकरात लवकर क्रीडा संकुल होईल याची खात्री आम्हाला आहे. ओके, थँक्यू. या प्रसंगी आमदार अशोकराव मानेबापू यांनी मनोगत व्यक्त करताना वडगावासह हातकणंगले व हुपरीतही क्रीडा संकुल उभारणार असून येत्या 5 वर्षात फडणवीस सरकारच्या माध्यमातून मतदारसंघात विकासाची गंगा आणणार असल्याचं स्पष्ट करत या कामी सहकार्य केलेले जिल्हाधिकारी अमोल येडगे, तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांचे आभार मानले. येत्या 2 वर्षात वडगावात भव्य स्टेडियम उभारणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, माजी उपनगराध्यक्ष डॉक्टर अशोक चौगुले, महेंद्र शिंदे, शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संदीप पाटील बाबा, विजय अपराध, संताजी भोसले, बीके चव्हाण, राष्ट्रवादीचे फिरोज बागवान आदींनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी भाजपा हातकणंगले तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील, अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तय्यब कुरेशी, माजी नगरसेवक जवाहर सलगर, माजी नगरसेवक सागर भोसले, धनाजी कराडे, प्रमोद धनवडे, सुनील कुडाळकर, धनाजी पाटील, जगन्नाथ माने, रणजित पाटील, अभिनंदन शिकरे, विकास नाईक, अण्णा मगदूम, सुभाष जाधव, सुरेश नरके, सूरज तवटे, धनाजी मोहिते, अनिल पाटील तसेच सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, खेळाडू व क्रीडाप्रेमी उपस्थित होते. प्रास्ताविक क्रीडा शिक्षक संताजी भोसले सर यांनी केले तर आभार क्रीडा शिक्षक कुबेर पाटील यांनी मानले. सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे, पेठ, वडगाव.